बातमी नाशिक पुणे रोडवरील MIDC मध्ये फटाका कंपनीला भीषण आग लागल्याची आहे। या आगीमुळे कंपनीतून धुराचे प्रचंड मोठे लोट येत आहेत। अनेक कर्मचारी कंपनीमध्ये अडकल्याची ही भीती आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या आगीमुळे या सगळ्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। अनेक कर्मचारी या कंपनीमध्ये अडकल्याची देखील भीती व्यक्त होतीये। आगीचं कारण अस्पष्ट आहे। ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत। MIDCच्या फटाका कंपनीमध्ये ही भीषण आग लागलेली आहे। नाशिक पुणे रोडवर ही MIDC आणि त्याच MIDC मध्ये असणाऱ्या या फटाक्याच्या कंपनीला किती भीषण आग लागली ती दृश्य आपण बघतोय। अभिजित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय या आगीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट? स्नेहल, या ठिकाणी या परिसरामध्ये फटाक्यांची 5 ते 6 गोडाऊन्स आहेत। आज सकाळी या गोडाऊन मधून काही फटाक्यांचा माल जो आहे तो बाहेर पाठवण्यासाठी ट्रक मध्ये भरला जात होता आणि त्याच वेळी अचानकपणे फटाके त्या ठिकाणी आग लागली आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फटाक्यांचा धूर सध्या या सगळ्या परिसरामध्ये झालेला पाहायला मिळतोय। अजूनही फटाके जे आहे आतमध्ये गोडाऊन मध्ये ठेवलेले ते मोठ्या प्रमाणात फुटत असल्यानं मोठा आवाज जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये होतोय। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या या ठिकाणी आता आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोहोचलेल्या आहेत। शर्थीचे प्रयत्न सुरू आहे या सगळ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी। मात्र सध्या तरी अजूनही या सगळ्या परिसरामध्ये धुराचे लोट आहेत आणि जे फटाके गोदामामध्ये ठेवण्यात आलेले होते ते देखील मोठ्या प्रमाणात अजूनही आग लागल्यामुळे फटाके फुटत असल्यानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भीती आहे। नक्कीच धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।